या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर ज्याने सामाजिक क्रांती ज्योत पेटवली होती क्रांतीबा ज्योतिबा फुले, ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते आरक्षण जनक छत्रपती शाहू महाराज, आणि त्याचबरोबर तुमच्या आणि माझ्या नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न, ज्याला सिंबल ऑफ नॉलेज म्हणून जगाने आज रेकग्नाइज केलेलं आहे, ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना आणि विचारांना तिवार वंदन करून, तसंच आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे पुत्र अमन आंबेडकरजी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष लवेशजी लोखंडे, स्वागत अध्यक्ष प्रशांतजी कांबळे, सूत्रसंचालन करणारे शेखर कांबळे, अरुण कदम, सुनील कदम, या इथे खास परभणीवर आलेले आमच्या रिप्रेझेंटेटिव्हचे भैयाजी भालेराव, खरं म्हणजे इथे अनेक प्रतिष्ठित आहेत, परंतु अजूनही इथे हा कार्यक्रम चालू राहणार आहे, त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही. सर्वच प्रतिष्ठित या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मंडळी, आपण सर्व भीमसैनिक, खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, परंतु आज मी दोन विषयांवरती बोलणार आहे. एक, आपण पाहतोय की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे की लोक वेगवेगळ्या ठिकाणी आज ज्या पद्धतीने या देशामधल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं टीव्हीच्या माध्यमातून एकंदरीत त्यांची मानसिकता बनवली जाते की लोक बाबांच्या आहारी जात आहेत. बाबा मंडळींना आमच्या माता भगिनी तर काही करतायत, पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. माझं या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सर्व लोकांना सांगणं आहे, अरे बाबांनी कोणाचंच भलं केलं नाही, ते त्यांचं भलं करू शकत नाही. ते अनेक बाबा आज जेलमध्ये आहेत. त्यामुळं आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण मनाशी कुंडाट घातली पाहिजे की आम्हाला हे बाबा नकोत, आम्हाला हवे बाबासाहेब. आणि या देशाचा विकास आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे काय आज महिलांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते कुठच्या भावाने दिलेलं नाही, अरे ह्या तुमच्या आणि माझ्या बापानं दिलेला आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा या देशामध्ये महिलांना हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये ठेवणाऱ्या त्या मनस्फूर्तीला जाऊन टाकलं. त्यानंतर त्याने संविधान केलं, त्यामध्ये पहिल्यांदा महिलांना समान नागरिक कायद्यामुळं महिलांना इतर अमेरिकेसारख्या देशामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये महिलांना इलेक्शन मध्ये वोटिंगचा राईट नव्हता. त्यांना तिथं रस्त्यावर येऊन झगडे करावे लागले, 100 वर्ष वाट पाहायला लागली. परंतु बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या एका फटकारानं या देशातल्या महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार दिले, महिलांना इलेक्शन मध्ये वोटिंगचं राईट दिले, अनेक अधिकार दिले. आणि त्याचबरोबर त्यानंतर संविधानानंतर या देशातल्या तमाम महिलांना हिंदू कोड बिल बनवून महिलांना नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार दिला, त्याला म्हणजे डायव्होर्स घेण्याचा अधिकार दिला, त्याचबरोबर दत्तक घेण्याचा अधिकार दिला आणि महिलांना पुरुषांच्या बरोबर समान आणलं. त्याचमुळे आज या देशामध्ये आपण महिला राष्ट्रपती झालेली पाहतो, आपण महिला पंतप्रधान झालेली पाहतो, डॉक्टर, इंजिनियर, सर्व वेगवेगळ्या फील्डमध्ये महिला पुढे आलेल्या आहेत. आणि ते फक्त आणि बाबासाहेबांमुळे झालंय, कुठच्याही बाबामुळे झालं नाही, हे लक्षात ठेवा. आणि बाबासाहेबांची का जरा विचारांची का जरा हे आपल्याला माझं सांगणं आहे. त्याचबरोबर
महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत चर्चेला जाणारा दुसरा एक प्रश्न आहे की SC ST मध्ये उपवर्गीकरण करण्याचा आपण पाहिलं असेल की काही SCच्या जाती असं म्हणतात की SC ला मिळणारे सर्व आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांची जनता लाटते आणि आम्हाला काहीच मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की SC मध्ये उपवर्गीकरण करा आणि आमच्याच एक काय म्हणणार असं म्हणतात ना की आपला माणूस कुठेतरी खोट निघते तशाच पद्धतीनं आंध्र प्रदेशात हायकोर्टानं अशा उपवर्गीकरणास बंदी होती परंतु जेव्हा आमचाच माणूस सुप्रीम कोर्टाचा प्रमुख झाला आणि त्याने SC मध्ये उपवर्गीकरणासाठी परवानगी दिली आणि आज महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय कमिटी नेमण्यात आली त्यांनी 1 एप्रिलला अहवाल दिला आणि SC मध्ये असणारं उपवर्गीकरण करण्यासाठी परवानगी दिली अर्थात सरकारने 30 एप्रिल पर्यंत त्याच्यावरती कोणाला काही भाष्य करायचं असेल तर त्याच्याबद्दल एक साईट दिली आहे त्याच्यावरती तुमचं ऑब्जेक्शन असेल तर द्या पण दुर्दैवानं हा अहवाल अजूनही सरकारने पब्लिक साठी खुला केला नाही सरकारला आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रातलं सरकार जाती जातीमध्ये तेढ कसं निर्माण करतं आपण पाहिलं OBC आणि मराठ्यांमध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण केली आज SC मधल्या असणाऱ्या एक संघ असणाऱ्या जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या उपवर्गीकरणातून करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत आहे असा आमचा जाहीर आरोप आहे आज महाराष्ट्रामध्ये SC मध्ये सर्वात मोठा भाऊ हा आंबेडकरी घटक आहे आणि आंबेडकरी समाज आहे परंतु याला कुठेतरी या समाजाची झालेली प्रगती काही जण पाहत नाहीये आणि त्यामुळे हे उपवर्गीकरणाचं नाटक चालू केलेलं आहे माझं प्रामाणिक म्हणणं आहे अरे SC मधलं उपवर्गीकरण का करताय करायचं असेल तर खुल्या प्रवर्गामधलं करा आणि या महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त जागा मग त्या नोकरीतल्या शिक्षणातल्या राजकीय जागा कोण लागतोय याचं या महाराष्ट्राला सर्वांना कळू द्या मग तुमची पोल खुळेल या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठचा समाज मग तो त्या न्यायमूर्तीच्या खुर्च्यांवर आहे तो विधिमंडळात आहे तो देशाच्या सरकार सत्तेमध्ये आहे या इथे नोकऱ्यांमध्ये सुद्धा तो 80-90% आहे आणि या इथे शिक्षणामध्ये सुद्धा 80-90% आहे हे खरं म्हणजे कळायला पाहिजे परंतु दुर्दैवानं या इथं असणारं सरकार ते करणार नाही त्रास या इथं असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची प्रगती त्याला बघवत नाहीत आणि म्हणून उपवर्गीकरण केलं जात आहे काही जातींना आपल्या ताब्यामध्ये घेऊन काही जातींच्या नेत्यांना फूस लावून ह्या उपवर्गीकरणाचा कास धरली जाते माझं सरकारला एक सांगणं आहे खरं म्हणजे दुर्दैवानं जो निर्णय झालाय बाबासाहेबांनी SC आणि ST ला ज्या काय राखीव जागा दिल्यात त्या त्यांच्या जनगणनेनुसार दिल्यात आज महाराष्ट्रामध्ये SC ला राखीव जागा आहेत 13% आहेत कर्नाटकामध्ये 15% आहेत तेलंगणामध्ये 15% आहेत मग जिथे ज्या पद्धतीनं SC आणि ST ची संख्या आहे त्या प्रमाणामध्ये राखीव जागा दिलेल्या आहेत आणि मग माझं सरकारला आव्हान आहे तुम्हाला जर उपवर्गीकरण करायचं असेल तर ते उपवर्गीकरण पहिल्यांदा जाती न्याय ही जनगणना होऊ द्या मग कुठच्या जातीची किती लोकसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये
त्या जातीला आरक्षण द्या आणि ते सुद्धा फक्त शिक्षणात आणि नोकरीत नको. तर या विधिमंडळाच्या सीट्स मध्ये, या लोकसभेच्या सीट्स मध्ये सुद्धा म्हणजे राजकीय आरक्षण सुद्धा याच पद्धतीने द्या, तर आम्ही घेऊ. नाही तर रस्त्यावरची लढाई आपल्याला करावी लागेल. तुम्ही समजत असाल की आज आपण सत्ताधारी आहोत, परंतु आंबेडकरी समाजाच्या नादी लागू नका. तुम्ही मुस्लिमांच्या नादी लागलात, ख्रिश्चनांच्या नादी लागलात, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलात. एकदा आंबेडकरी समाजाच्या नादी लागण्याचा प्रयत्न केलात. 2018 मध्ये 1 जानेवारीला आपण त्या तिथे 200 वर्ष झाली असताना आंबेडकरी भीमसैनिक अत्यंत मोठ्या संख्येने भिवा कोरेगावला गेले असताना त्यांच्यावरती अचानक भ्याड हल्ला केला. पण त्यानंतर आंबेडकरी समाजाने आपली ताकद दाखवली. अख्खी मुंबई अख्खा महाराष्ट्र बंद झाला, इंटरनॅशनल फ्लाइट्स कॅन्सल झाले. जगामध्ये विचारलं गेलं काय झालं मुंबईला. आणि त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या नादी लागण्याचं या सरकारने कुठचाही प्रयत्न करू नये हे मी या आपल्या स्टेजवर आवाहन करतो. नाहीतर घाट आंबेडकरवाद्यांची आहे हे लक्षात घ्या. तुम्ही किती सत्ताधारी असाल, किती ताकदवान असाल, आंबेडकरी सैनिक एकेकाला भीमा कोरेगावला एकेकाला 56 लोकांना एक जण भारी पडला. आज तर आमचे सर्व सुशिक्षित विद्वान आहेत, ते तुम्हाला उरून पुरतील हे लक्षात घ्या. हे माझं आपल्या सांगणं आहे. त्यामुळं अनेक गोष्टीवरती बोलण्यासारखं आहे, परंतु तुम्ही सर्वजण इतर वेळेला आंबेडकरी भीमसैनिक आज शिक्षणामध्ये प्रगती करतोय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तो करतोय आणि तो आनंदाने करतोय, नाचतोय, गातोय, बाबासाहेबांच्या नावाने बेभान होतोय. आणि त्यामुळे त्याच्या आजच्या ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती निमित्त त्याच्या उत्साहावरती जास्त विरजण घालण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळं मी माझ्या वाणीला विराम देतो आणि आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम.